2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? पर्याय आहे बानू मुस्ताक, हिमेश रेशमिया, सचिन तेंडुलकर यापैकी नाही. तर 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुस्ताक यांना देण्यात आला. ह्या आहे कन्नडच्या लेखिका आणि त्या पहिल्या महिला आहे कन्नडच्या की त्यांना 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे, बानू मुस्ताक यांना. IPL 2025चा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळवण्यात आला? पर्याय दिलेले आहेत चेन्नई MA चिदंबरम स्टेडियम, मुंबई वानखेडे स्टेडियम, पुणे स्टेडियम यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर बघा, पूर्वनियोजित इथे होता पण तो अंतिम सामना कुठे झाला? तर अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी झाला. चेंज करायचं इथे, नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात या ठिकाणी झाला. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 घ्यायचंय. ह्या नावाऐवजी हे नाव होतं अहमदाबाद. भारताने पहिला कामगार दिन कधी साजरा केला होता? पर्याय दिलेले आहेत 1 मे 1923, 1 मे 1924, 1 मे 1925 आणि 1 मे 1926. आपल्याला माहिती आहे की जो काही आपला महाराष्ट्र दिन असतो बरोबर, तो कोणता? 1 मे. आणि त्याच दिवशी कोणता दिन साजरा केला जातो? तर कामगार दिन साजरा केला जातो 1 मे लाच. कामगार दिन, त्याच्यानंतर महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर राजभाषा दिन कधी असतो? 1 मे लाच असतो. म्हणजे हे तीनही आपल्याला लक्षात ठेवायचंय. पण प्रश्न असा आहे की पहिला कामगार दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 1 मे 1923 ला भारताने पहिला कामगार दिन साजरा केला. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेल्या योजना कोणत्या? 2025 मध्ये म्हणजे योजना अगोदर चालू झालेल्या आहे पण 2025 ला त्या योजनांना किती वर्ष पूर्ण झाली आहेत? 10 वर्ष पूर्ण झाली. अशा खालीलपैकी कोणत्या? पर्याय दिलेले आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, या योजनेला पण 10 वर्ष पूर्ण झालेली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, हिलाही 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. अटल पेन्शन योजना, या योजनेलाही 10 वर्ष पूर्ण झाली. मग तीनही योजना पूर्ण झाल्या आहे म्हणजे आपला चौथा पर्याय इथे बरोबर आहे की वरील पैकी सर्व. पर्याय क्रमांक 4, कारण वरील तीनही योजनांना 2025 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नावं लक्षात ठेवायची आपल्याला. इथे तीनही नावं दिली होती. कधी कधी बाय मिस्टेक तुम्हाला यापैकी एखादंच नाव देतील आणि अदर योजनांची नावं देतील. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्राच्या शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने, शूरवीरांना सन्मानित करण्यासाठी मंत्रालयाचं नावही इथे लक्षात ठेवायचंय की मंत्रालयाचं नाव आहे संस्कृती मंत्रालय. तर या मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला? पर्याय दिलेले आहेत एक देश एक धडकन, प्यारा भारत, दुसरा पर्याय दिलेला आहे, तिसरा आहे मेरा भारत आणि चौथा आहे 1, 2 आणि 3 योग्य. म्हणजे वरील तीनही योग्य असं दिलंय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक देश एक धडकन. हे कोणत्या मंत्रालयाने चालू केलेला कार्यक्रम आहे, उपक्रम आहे? तर संस्कृती मंत्रालयाने. आपल्याला ह्या मंत्रालयाचं नाव महत्वाचं आणि चालू केलेला उपक्रमही महत्वाचा आहे, एक देश एक धडकन. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या 3 देशांकडून पुरस्कार मिळाले आहेत? आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि त्यांना कोणत्या 3 देशांकडून? बघा खाली आपल्याला 3 देशांचे पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक पर्यायात 3 देशांची नावं आहे. तर त्यांना पुरस्कार मिळाला सुरिनाम, फिजी आणि पोर्तुगाल या 3ही देशांकडून मिळाला. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यातील कोणत्या ठिकाणी होणार आहे? बघा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दरवर्षी आयोजित केल्या जातात. तर या वर्षी बघा जे काही 68वी होणार आहे आता ती, तर ही 68वी जी आहे ती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात होणार आहे. हे कन्फर्म आहे, इथे दिलंय पुण्यात होणार आहे. पण पुण्यातील कोणत्या ठिकाणी होणार आहे? चाकण, वाघोली, बारामती की पिंपरी चिंचवड? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वाघोली या ठिकाणी. पुण्यातील वाघोली या ठिकाणी 68वी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे किंवा आयोजित होणार आहे. नियोजन झालेले ऑलरेडी. पुढचा प्रश्न आहे, मतदार याद्यांचे 100% डिजिटायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
पर्याय आहेत महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि गुजरात. तर 100% डिजिटायझेशन करणारं पहिलं राज्य आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. पुन्हा 4 राज्यांची नावं आली, पटापट आपलं रिवायझेशन झालं पाहिजे. महाराष्ट्र मुंबई, कर्नाटक बंगळूर, राजस्थान जयपूर आणि गुजरात गांधीनगर हे होतं राज्य आणि त्यांच्या राजधान्या. नेक्स्ट, इंडिया AI समिट 2026. परत महत्वाचा प्रश्न, याच्यावर आपल्याला 100% प्रश्न येणार की AI चा फुल फॉर्म काय येणार. कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याला 100% हा प्रश्न असणार आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे AI इंडिया AI समिट आहे कितवा 2026 सालचा. तर आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे? हैदराबाद, बंगळूर, नवी दिल्ली आणि तिसरा पर्याय दिलेला आहे मुंबई. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली. इंडिया AI समिट 2026 चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. बघा आपल्याला पुन्हा इथे दिलेले आहे हैदराबाद. हैदराबाद कसली राजधानी आहे? कोणत्या राज्याची राजधानी आहे? आता इथं राजधानीचं नाव दिले, मग राज्य कोणतं आलंय? तेलंगणा. पुन्हा दुसरं बंगळूर आहे. आत्ताच आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. बंगळूर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर कर्नाटक. नवी दिल्ली भारताची राजधानी, मुंबई महाराष्ट्राची राजधानी. पाटे. पुढे मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? जसा जगातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? नोबेल पुरस्कार. भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न पुरस्कार. तसा महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार कोणता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आणि तो विचारलाय 2025 चा मार्च 2025 कोणाला जाहीर करण्यात आला? राम सुतार, अनिल सुतार, अजय सिंग आणि चौथा पर्याय दिलेला आहे सुधाकर यादव. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 राम सुतार यांना प्रदान करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? जे आपलं सध्याचं जेही काही मंत्रिमंडळ असेल तर मंत्रिमंडळावर आपल्याला परीक्षेमध्ये कोणतीही परीक्षा असो, सरळ सेवेची असो, पोलीस भरती असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला प्रश्न हमखास विचारला जातो मंत्रिमंडळावर. आणि इथे बघा सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत म्हटलंय? दादा भुसे, उदय सामंत, हसन मुश्रीफ की दत्तात्रेय भरणे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दत्तात्रेय भरणे हे महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री आहेत. मग यांची नियुक्ती जुलैमध्ये करण्यात आली बरोबर. तर यांच्या अगोदर म्हणजे माझी कोण होते महाराष्ट्राचे कृषी मंत्री? तर ते आन्सर आहे माणिकराव कोकाटे. सध्याचे कोण आहे? तर सध्याचे दत्तात्रेय भरणे. मग इथे दादा भुसे दिलेला आहे पहिला पर्याय. यांच्याकडेही मंत्रीपद आहे. तर शालेय शिक्षण मंत्री आहेत ते. शालेय शिक्षण मंत्री कोण? दादा भुसे. पुन्हा दुसरा पर्याय दिलेला आहे उदय सामंत. उदय सामंत यांच्याकडे कोणत्या खात्याचं मंत्रीपद दिलेलं आहे? तर उद्योग मंत्री. उदय सामंत कोणते मंत्री आहे? तर उद्योग मंत्री. आपल्याला जेही काही लिहून दिलंय सध्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री, माजी कृषी मंत्री, त्याच्यानंतर उद्योग मंत्री कोणते आणि शालेय शिक्षण मंत्री कोणते? दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री, उदय सामंत उद्योग मंत्री आणि दत्तात्रेय भरणे कृषी मंत्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनले आहेत? CP राधाकृष्णन, आलोक आराध्य, आचार्य देवव्रत आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कारण याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं की भारताचे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? CP राधाकृष्णन. म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल होतो ना. हे कोण आहे आपले? उपराष्ट्रपती बरोबर. मग आलोक आराध्य आहे का? तर नाही, आलोक आराध्य पण नाही. मग आचार्य देवव्रत अगदी बरोबर आहे. CP राधाकृष्णन हे माजी राज्यपाल होते महाराष्ट्राचे. त्यांची नियुक्ती उपराष्ट्रपतीपदी झाली तर त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करण्यात आली? आचार्य देवव्रत. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आचार्य देवव्रत यांची. मग सध्याचे आचार्य देवव्रत आहे. मग आचार्य देवव्रत यांच्या अगोदर म्हणजे माजी कोण होते? तर CP राधाकृष्णन. मग हा दुसरा पर्याय जो आहे आलोक आराध्य यांच्याविषयी महत्वाचं काय? तर आलोक आराध्य हे कोण होते किंवा कोणतं पद त्यांच्याकडे होतं असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर आलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, माजी मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई
उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, सध्याचे नाही, माजी मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी कामकाज बघितलेलं आहे. नेक्स्ट, नुकतेच महाराष्ट्रात पत्रकार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? म्हणजे पत्रकार दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 3 जानेवारी, 2 जानेवारी, 6 जानेवारी की 9 जानेवारी? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 जानेवारीला पत्रकार दिवस साजरा करण्यात येतो. मग याच बरोबर अजून कोणता दिन साजरा करण्यात येतो? 6 जानेवारी पत्रकार दिन ऑब्लिक दर्पण दिन ऑब्लिक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कधी असते? 6 जानेवारीलाच असते. मग इथे आपल्याला उत्तर तर मिळालंय. मग 3 जानेवारीला काय असतं? तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच बालिका दिवस असतो. 2 जानेवारीला काय असतं? तर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे असतो. 9 जानेवारीला प्रवासी दिन असतो. चारही तारीख ज्या आहेत त्या आपल्या महत्वाच्या दिनविशेष आहेत. बघा, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती. 2 जानेवारी रेझिंग डे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस. 6 जानेवारी पत्रकार दिन, दर्पण दिन, बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि 9 जानेवारी प्रवासी दिन. बघा, आपली चालू घडामोडी स्पेशल बॅच आहे. सध्या ऑफर प्राइस मध्ये 49 रुपयामध्ये आहे आपली ही बॅच. ह्या बॅच मध्ये सर्व आपल्या चालू घडामोडी जानेवारी 2025 पासून ते पोलीस भरती होईपर्यंत सर्व कंटेंट त्याच्यामध्ये अपडेट केले आहे. सर्व IMP महत्वाचे टॉपिक विश्लेषणात्मक सांगितलेले आहे आणि वन लाइनर याच्यामध्ये 1500 प्लस वन लाइनर आपण याच्यामध्ये ऑलरेडी ऍड केलेले आहेत. अजूनही जर तुम्ही ही बॅच घेतली नसेल तर 8329603029 या नंबरवर संपर्क साधा. त्या नंबरवर व्हॉट्सअपला हाय मेसेज करा. तुम्हाला याची लिंक शेअर केली जाईल, PDF पाठवली जाईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मनुका संशोधन केंद्र उभारण्यात येत आहेत? बघा, महाराष्ट्रामध्ये ग्रेप सिटी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर नाशिकला ओळखलं जातं. मग आपल्याला माहिती आहे ग्रेप्स द्राक्षापासूनच काय तयार होतात? मनुके. पण मनुका संशोधन केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे? म्हणून नाशिकला आहे का? तर नाही. बघा, पर्याय काय दिलेले आहेत? सांगली, नाशिक, सातारा आणि नागपूर. ग्रेप सिटी म्हटलं जातं नाशिकला, बरोबर. पण पर्याय आपलं मनुका संशोधन केंद्र कुठे आहे? सांगली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, सातारा इथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं 99. नागपूर जिथे आपलं हिवाळी अधिवेशन भरतं. 52वी G7 शिखर परिषद 2026 कोणत्या देशात होणार आहे? पर्याय दिलेले आहेत फ्रान्स, ब्राझील, भारत आणि ब्रिटन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स. G7 शिखर परिषद कितवी? 52वी 2026 ला कोणत्या देशात होणार आहे? तर फ्रान्स या देशात होणार आहे. आता इथे 4 देशांची नावं दिलेली आहे आपल्याला. कोणती? फ्रान्स, ब्राझील, भारत आणि ब्रिटन. जसं आपण राज्य आणि राजधान्या बघतो तसं आपल्याला देश आणि देशांच्या राजधान्याही परीक्षेला विचारल्या जातात. मग इथे बघा, फ्रान्स सांगितलंय. ह्या प्रश्नाचं उत्तर फ्रान्स आहे. पण फ्रान्सची राजधानी काय आहे? पॅरिस. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. ब्राझीलची राजधानी काय आहे? ब्राझिलिया. ब्राझिलिया. भारताची राजधानी सर्वांना माहितीच आहे, नवी दिल्ली. मग ब्रिटनची राजधानी काय आहे? तर लंडन. नेक्स्ट, मुंबईतील कोस्टल रोडला कुणाचे नाव देण्यात आले आहे? मुंबईत जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडला कोणाचे नाव देण्यात आले? स्वातंत्र्यवीर सावरकर, अटल बिहारी वाजपेयी, छत्रपती संभाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुंबईतील जो कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. मग हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव कोणत्या याला देण्यात आलेलं आहे? तर समृद्धी महामार्ग जो आहे मुंबई ठाणे ते नागपूर त्याला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न महत्वाचा, 100% यावर्षी येणारच, स्टार करायचा आपल्याला हा प्रश्न.
MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार, म्हणजे प्रश्नात उत्तर आहे, एक प्रश्नातच प्रश्न आहे की MPSC चे सध्याचे अध्यक्ष कोण, तर तिथे उत्तर काय आपलं विवेक भीमनवार. MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवार. पण प्रश्न आपल्याला फिरवून विचारला आहे की यांनी कधी शपथ घेतली अध्यक्षपदाची. पर्याय दिलेले आहे 17 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी आणि चौथा पर्याय दिला आहे 20 फेब्रुवारी. तर यांनी विवेक भीमनवार यांनी 18 फेब्रुवारीला MPSC च्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026. 10वी कितवी परिषद आहे? 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? हैदराबाद, बेंगलोर, नवी दिल्ली आणि श्रीवर्धन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आता हैदराबाद, बेंगलोर आपण राज्य आणि राजधान्या मागच्या एका प्रश्नामध्ये बघितलं. हैदराबाद कसली राजधानी आहे, बेंगलोर कसली राजधानी आहे. त्याच्यानंतर आपण नवी दिल्ली पण बघितलं होतं. इथे नवीन शब्द आला आहे श्रीवर्धन. तर आपल्याला जीके मध्ये याच्यावर 100% प्रश्न विचारला जातो. श्रीवर्धन हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर श्रीवर्धन हे सुपारी संशोधन केंद्र, सुपारी संशोधन केंद्र आहे. आणि हे श्रीवर्धन आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. श्रीवर्धन रायगड काय म्हणून प्रसिद्ध आहे? तर सुपारी संशोधन केंद्र. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? 28 जानेवारी, 24 मार्च, 28 फेब्रुवारी यापैकी नाही. तर जो विज्ञान दिवस आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस, हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन. डॉक्टर CV रमन यांची जयंती असते, ज्यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. 28 फेब्रुवारी. मग इथे 28 जानेवारी पण दिलेलं आहे. मग 28 जानेवारीला कोणाची जयंती असते? तर पंजाब केसरी लाला लजपत राय. लाला लजपत राय, लाल बालपाल जे आहेत त्यांच्यापैकी पंजाब केसरी लाला लजपत राय यांची जयंती 28 जानेवारीला असते. लाला लजपत राय जयंती. पुन्हा महत्वाचा प्रश्न आहे की 24 मार्चला कोणता दिन साजरा केला जातो? जसं 28 फेब्रुवारी विज्ञान दिन, 28 जानेवारी लाला लजपत राय जयंती, तसं 24 मार्चला कोणता दिन साजरा केला जातो? तर क्षयरोग दिन साजरा केला जातो. क्षयरोग दिन 24 मार्च. पुढचा पुन्हा महत्वाचा प्रश्न, सध्या चर्चेचा विषय. अमेरिकेने इस्रायल सोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त जो लष्करी हल्ला होता, बरोबर, त्या हल्ल्याला काय नाव दिले आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. अमेरिकेने इस्रायल सोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्याला काय नाव दिले आहे? ऑपरेशन एपिक फ्युरी, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन सिंदूर की ऑपरेशन स्वदेश? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव देण्यात आलेलं आहे, जो संयुक्त हल्ला करण्यात आलेला होता तो. नेक्स्ट, इराण विरुद्ध संयुक्त मोहिमेत सहभागी होताना इस्रायलने आपल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले? बघा, ते तर संयुक्त होतं कोणाचा? अमेरिका आणि इस्रायल सोबत मिळून. ओके, आता इथे इराण विरुद्धच्या संयुक्त मोहिमेत सहभागी होताना इस्रायलने आपल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले? पर्याय दिलेले आहेत ऑपरेशन एपिक फ्युरी, ऑपरेशन सिंधू, ऑपरेशन लायन शेअर आणि चौथा पर्याय दिला आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑपरेशन लायन शेअर. नाहीतर इथे इराण आणि अमेरिका असं आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. आपल्या डोक्यात हेच राहणार ऑपरेशन एपिक फ्युरी. पण इथे आपल्याला प्रश्न काय आहे? आपल्या लष्करी कारवाईला काय नाव दिलंय? स्वतंत्र कोणी? इराण विरुद्ध जे काही सहभागी होताना इस्रायलने स्वतःच्या लष्करी कारवाईला काय नाव दिलं? ऑपरेशन लायन शेअर. पुढचा प्रश्न आहे, इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले? पर्याय दिलेले आहेत ऑपरेशन वाटे साठी 3, दुसरा पर्याय ऑपरेशन वाटे, तिसरा आहे 1 व 2 आणि चौथा आहे यापैकी नाही. बघा, इथे आता इस्रायल आणि अमेरिका, बरोबर, 2 नावं दिलेले आहेत. तर आपल्या डोक्यात लगेच 2 येणार.
आपण ऑपरेशन वाटेसाठी म्हणजे वाटेल, अरे हा इथे ऑपरेशन वाटेल नंतर दुसरा आलाय म्हणून साठी 3 दिलंय का? नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फक्त पहिला पर्याय क्रमांक 1. नाहीतर काही जण लगेच पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोघांमध्ये पण वाटे वाटे शब्द आलाय, पण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑपरेशन वाटेसाठी 3. नेक्स्ट, महाराष्ट्रात कोणत्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवले जात आहे? पर्याय दिलेले आहेत 26 जानेवारी ते 31 मार्च 2026, 26 जानेवारी ते 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी, यापैकी नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्याला जयंती तारीख लगेच आठवते काय? 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती असते, छत्रपती शिवाजी महाराजांची. बरेच मुलं काय करतात लगेच या 19 वरनं या 19 कडे जातात, पण हे फसवं दिलेलं आहे आपल्याला. 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी उत्तर नाहीये. 19 फेब्रुवारीला जयंती असते हे मान्य आहे, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता? 19 फेब्रुवारी 1630 आणि मृत्यू झालेला होता 1680 मध्ये. राज्याभिषेक कधी झाला? तर 6 जून 1674 मध्ये. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान राबवलं कधी विचारलंय, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 26 जानेवारी ते 31 मार्च 2026, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशातून 9 चित्ते भारतात आणले आहेत? पर्याय आहेत बोत्सवाना, चीन, अफगाणिस्तान आणि इराक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बोत्सवाना या देशातून भारताने किती चित्ते आणले? 9 चित्ते आणले. आता इथे आपल्याला आहे ना देशाचं नाव विचारलेलं होतं, कधी कधी फिरवून विचारला जातो प्रश्न. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने बोत्सवानाकडून किती चित्ते आणले? 9 चित्ते आणले. मग तिथे दिले जातात, 9 दिला जातो, 19 दिला जातो, 99 दिला जातो. तर उत्तर काय आहे? 9 चित्ते. पुढे, फेब्रुवारी 2026 मध्ये गिचक नकाना नावाची माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात एका विहिरीत सापडली आहे? फेब्रुवारी 2026 चा करंटचा प्रश्न आहे. गिचक नकाना नावाची माशाची प्रजाती आहे, ती कोणत्या राज्यात एका विहिरीत सापडली आहे? पर्याय दिलेले आहेत सिक्कीम, आसाम, पंजाब आणि चौथा पर्याय दिलेला आहे जम्मू काश्मीर. तर बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. फेब्रुवारी 2026 मध्ये आसाम राज्यातल्या एका विहिरीत कोणती जाती सापडली? त्या जातीचं नाव लक्षात ठेवा, प्रजातीचं गिचक नकाना. काय नाव आहे प्रजातीचं? गिचक नकाना. आता इथे आपल्याला पुन्हा राज्यांची नावं आली बघा. तर सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक. आसामची राजधानी दिसपूर. पंजाबची राजधानी चंदीगड. आणि जम्मू काश्मीरची राजधानी काय आहे? तर जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर. काय आहे? श्रीनगर. उन्हाळी म्हटलं तर श्रीनगर आणि हिवाळी म्हटलं तर जम्मू. नेक्स्ट, महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर धीरज काकडिया, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर धीरज काकडिया महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक आहेत, पर्याय क्रमांक 1. मग डॉक्टर APJ अब्दुल कलाम दुसरा पर्याय दिलेला आहे आपल्याला. मग यांना काय म्हणून ओळखलं जातं? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हटलं जातं, मिसाईल मॅन. नेक्स्ट, मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याविषयी आपल्या लक्षात काय राहिलं पाहिजे की हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती. त्याच्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोण आहे? तर आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती. आणि दुसरे काय आहेत? राष्ट्रपती. पहिले उपराष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती. मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन कधी असतो? 5 सप्टेंबरला असतो. आणि हा 5 सप्टेंबर काय म्हणून साजरा केला जातो? तर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट,
जनऔषधी सप्ताह हा 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत संपूर्ण देशभर साजरा केला जातो. इतर या सप्ताहाची 2026 ची थीम काय आहे? आता आपण 2026 ची थीम बघणार आहे, पण ह्या प्रश्नात अजून एक प्रश्न दडलाय की जनऔषधी सप्ताह हा कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? आता इथे जनऔषधी सप्ताहाचा कालावधी दिलाय. कधी कधी हाच प्रश्न आपल्याला विचारला जाईल की जनऔषधी सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? तर 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत साजरा केला जातो. मग 2026 ची यात जो काही सप्ताह आहे जनऔषधी सप्ताह याची थीम काय आहे? जनऔषधी सस्ती भी भरोसेमंद भी श्री स्वस्त औषधी आयुर्वेदिक औषधी की चौथा पर्याय आहे यापैकी नाही. बरेच जण जर म्हटलं ना इथे की जनऔषधी सप्ताह आयुर्वेदाकडे आपला जास्त भर असतो, बरेच जण आयुर्वेदाकडे जातात, पण या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जनऔषधी सस्ती भी भरोसेमंद श्री. नेक्स्ट, दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय दिलेले आहेत 3 मार्च, 21 मार्च, 15 जानेवारी आणि चौथा पर्याय दिलेला आहे 16 जानेवारी. तर वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्चला साजरा केला जातो. 3 मार्च वन्यजीव दिवस सॉरी, आणि पुढचा आहे 21 मार्च. मग 21 मार्चला कोणता दिन साजरा केला जातो? तर 21 मार्चला वन दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर बघा आपल्याला 15 जानेवारी पण दिलेलं आहे. मग 15 जानेवारीला भारतीय सेना दिन असतो, त्यालाच आपण म्हणतो आर्मी डे. त्यानंतर 16 जानेवारीला कोणता दिन साजरा केला जातो? यावरही आपल्याला हा प्रश्न या वर्षीचा महत्वाचा आहे की 16 जानेवारीला किंवा लोकपाल दिन कोणत्या वर्षीपासून किंवा कोणत्या वर्षी पहिला साजरा करण्यात आला? तर 16 जानेवारीला साजरा करण्यात आला 2025 चा. पण आता 16 जानेवारीला कोणता दिन म्हणणार आपण? लोकपाल दिन. तसंच राष्ट्रीय स्टार्टअप दिनही कधी असतो? 16 जानेवारीलाच असतो. आणि 3 मार्च तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जागतिक वन्यजीव दिवस. जागतिक वन्यजीव दिवस हा 3 मार्चला, पण वन दिन कधी असतो? 21 मार्चला. 15 जानेवारी आर्मी डे आणि 16 जानेवारी लोकपाल दिन. आज आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले. अशाच नवीन प्रश्नांसह पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.